नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज 7 डिसेंबर 2025 आज पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे। बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेला असेल, पण काही जण अजूनही कुठल्या जिल्ह्यात भरू असा विचार करत असतील तर आज शेवटचा दिवस आहे। त्यांनी लवकरात लवकर आज जाऊन फॉर्म भरून घ्यावा आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचा पहिला टप्पा जो आहे ग्राउंडचा, तो तुम्हाला 2 महिन्यामध्ये ग्राउंड होणार आहे। म्हणजेच तुम्हाला ग्राउंडसाठी 2 महिने आहेत। तर त्यामध्ये जे 3 इव्हेंट्स आहेत त्यामध्ये कुठल्या इव्हेंट्समध्ये आपण कमी पडत आहोत त्या इव्हेंट्सची प्रॅक्टिस करून ग्राउंड व्यवस्थित करून घ्यावा। त्यानंतर सेकंड टप्पा असतो तुमचा लेखी परीक्षेचा। त्यामध्ये तुम्हाला 100 गुणांची लेखी परीक्षा असते। 25 गणिताचे प्रश्न, 25 बुद्धिमत्ताचे, 25 प्रश्न मराठीचे आणि 25 प्रश्न जी असते। काही जिल्ह्यामध्ये आज थोडाफार फरक असतो, पण आपल्याला जे काही लेखी परीक्षेची तयारी करायची आहे, आता तुमचा अभ्यास तर भरपूर झालेलाच असेल असं गृहीत धरून आता तुमचा एक शेवटचा टप्पा आहे की लेखी परीक्षेची जर तुम्हाला तयारी करून घ्यायची असेल तर तुम्हाला PYQ क्वेश्चनचा अभ्यास करणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त टेस्ट सिरीजचे पेपर सोडवणं गरजेचं आहे आणि त्या पेपरमधील प्रत्येक प्रश्नांची काठिण्य पातळी आणि तो प्रश्न कसा हँडल करायचा, कसा टॅकल करायचा आणि त्यानुसार त्या प्रश्नाला कसं सेकंदात सोडवायचं, त्यासाठी आपण आपल्या क्लासेसची सुद्धा टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। यावर्षी आपला जो पेपर टेस्ट सिरीजचा पेपर जो आहे तो पेपर आपण 25वा पेपर घेतला। आज तो पेपर जो 25वा घेण्यात आलेला आहे त्या पेपरमध्ये मॅथमॅटिक्स आणि भूमिती म्हणजे अंकगणित आणि भूमिती यावर 25 प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि त्या 25ही प्रश्नांचं विश्लेषण आज आपण इथे बघणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला होता तो आपल्या आजच्या पेपरचा 26 नंबरवरचा प्रश्न आपल्याला इथे पाहायचा आहे। प्रश्न आहे, काही मजुरांची 10 दिवसाची मजुरी, किती दिवसाची? 10 दिवसाची मजुरी 19,200 रुपये आहे। त्यानंतर जर मजुरांची संख्या तुम्ही 3 ने कमी केली तर 5 दिवसाची मजुरी 6,000 आहे। आता इथे मजुरांची संख्या जरी दिलेली नसली तरी आपल्याला त्या मजुरांच्या संख्येचा विचार न करता इथे 10 दिवसाची जी मजुरी आहे ती 19,200 जर असेल तर एक दिवसाची जी मजुरी निघेल ती 19,200 ला 10 ने डिवाइड केलं तर 1920 निघेल। त्यानंतर तुम्हाला 5 दिवसाची मजुरी जी दिलेली आहे ती आहे 6,000। जर तुम्ही एका दिवसाची मजुरी जर काढली तर ती 6,000 भागीला 5 केलं तर ती येईल 1200। मग याचा अर्थ काय की एका दिवसाची मजुरी 1920 आणि एका दिवसाची मजुरी इकडे 1200। जर तुम्ही इकडे 3 मजूर जर कमी केले तर तुमची मजुरी इकडे 720 रुपये मला कमी मिळते। याचा अर्थ असा की 3 मजुराची जी मजुरी आहे, 3 मजुराची जी मजुरी आहे ती पडते तुम्हाला 720। मग एका मजुराची मजुरी जर काढायची असेल तर 720 भागीला जर 3 केला तर 3 दुने 6, 3 चो 12 आणि हा 0, म्हणजेच तुम्हाला एका मजुराची एका दिवसाची मजुरी काढते 240। या पद्धतीने हा प्रश्न सुटेल तुमचा। इथे समजलं नसेल तर परत एकदा लक्ष द्या। 10 दिवसाची मजुरी दिलेली आहे 19,200, तर तुम्हाला एका दिवसाची मजुरी घ्यायची आहे। जर तुम्ही 19,200 ला 10 ने डिवाइड केलं तर एका दिवसाची मजुरी 1920 पडेल। त्यानंतर 5 दिवसाची मजुरी दिलेली आहे सेकंड पॉइंट मध्ये तुम्हाला 6,000। मग एका दिवसाची मजुरी जर काढायची असेल तर ती 1200। आता इथे आपण या दोन्ही मजुरीतला फरक का काढलेला आहे, कारण जेव्हा तुम्ही 3 मजूर कमी करता त्यावेळेस तुम्हाला मजुरी कमी मिळते। मग किती न कमी मिळत आहे तर 720 न कमी मिळत आहे। म्हणून आपण 3 मजुराची जी मजुरी आहे ती 720 रुपये घेतली, तर एका मजुराची मजुरी आपल्याला काढायची आहे म्हणून आपण 720 ला 3 न भागला, त्याचं उत्तर 240 येईल। या पद्धतीने हा तुमचा प्रश्न सुटेल। त्यानंतर यामध्ये एक सेकंड क्वेश्चन होता वर्तुळावर आधारित। O केंद्र असलेला वर्तुळ, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला वर्तुळ काढायचं आहे। जसं तुम्ही या पद्धतीने वर्तुळ काढला, इथे केंद्रबिंदू तुम्ही O घेतलेला आहे। आता काय म्हणताय पुढे, O केंद्र असलेल्या वर्तुळातील 16 सेंटीमीटर लांबीची जीवा काढायची, PQ नावाची। मग त्या जीवेची जी लांबी आहे ती तुम्हाला अशा पद्धतीनं, आता जीवा म्हणजेच काय, वर्तुळावरील कोणत्याही 2 बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे जीवा। याची पूर्ण लांबी जी दिलेली आहे तुम्हाला
ती आहे 16 सेंटीमीटर. आणि त्यानंतर पी क्यू ही वर्तुळ केंद्रापासून 6 सेंटीमीटर अंतरावर प्लस म्हणजे सी जी जीवा आहे ही केंद्रबिंदू पासून किती सेंटीमीटर अंतरावर आहे 6 सेंटीमीटर म्हणजे ची उंची येईल 6 सेंटीमीटर. त्यानंतर ही जी जीवा आहे या जीवेला हा जो लंब टाकलेला हा सेंटर मध्ये दुभागतो आणि त्यानंतर तुम्हाला ही जर पूर्ण 16 दिलेली असेल तर इथून इथपर्यंत किती होईल 8 सेंटीमीटर. त्यानंतर तुम्हाला या वर्तुळाची असा व्यास काढायचा आहे आणि हा व्यास काढण्यासाठी या काटकोन त्रिकोणामध्ये पहिले तुम्हाला या कर्णाचा विचार करावा लागेल आणि मग काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी जर काढायची असेल तर पायथागोरस प्रमेयानुसार फॉर्म्युला आहे तुमचा कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज म्हणजे जसं 6 चा वर्ग प्लस 8 चा वर्ग. 6 चा वर्ग येईल 36, 8 चा वर्ग येईल 64. दोघांची जर बेरीज केली तर 100. कर्णाचा वर्ग बरोबर 100 जर असेल तर कर्ण निघेल तुमचा 10 सेंटीमीटर. आणि कर्ण 10 सेंटीमीटर आहे म्हणजेच काय या काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच वर्तुळाची काय असेल ती त्रिज्या म्हणजेच आर 10 सेंटीमीटर जर निघाला असेल तर तुम्हाला या उदाहरणात विचारलेला व्यास म्हणजे डी 10 गुणिले 2 केलं तर 10 गुणिले 20 सेंटीमीटर. या पद्धतीने तुम्हाला व्यास काढता येईल 20 सेंटीमीटर. हा सेकंड प्रश्न होता. यात ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला चौथा ऑप्शन 20 सेंटीमीटर. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये आहे. हा एक पहिलं वाक्य झालं तुमचं. दुसऱ्या वाक्यात दिलेला आहे 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत. 2 ताटे व 8 वाट्यांची किंमत. इथे 2 ताटे दिलेले आहेत आणि इथे 8 वाट्यांची किंमत आहे 560 रुपये. याची मांडणी करताना तुम्हाला ताटे त्यानंतर वाट्या आणि त्यानंतर इकडे एकूण त्याची रक्कम म्हणजे रुपये. मग आता ताटे किती आहेत 5, वाट्या किती दिलेल्या आहेत 10, रक्कम आहे त्याची 1000. त्यानंतर सेकंड पॉइंट मध्ये काय दिलेलं आहे ताटांची संख्या 2 दिलेली आहे त्यानंतर वाट्यांची संख्या 8 दिलेली आहे आणि त्याची रक्कम आहे एकूण 560. आता इथं नेमकं आपल्याला काढायचं काय तेवढंच कॅल्क्युलेशन करा. तुम्हाला काढायची आहे एका वाटीची किंमत. मग एका वाटीची किंमत जर काढायची असेल तर नेमकं याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा. वाटीची किंमत ही आहे तुमच्या एका वाटीची किंमत. मग एका वाटीची किंमत काढत असताना इथे ताट आणि वाट्यांचा विचार करताना असा 2 संख्येचा क्रॉस गुणाकार करायचा आणि तो छेदात ठेवायचा म्हणजे 8 गुणिले 5. त्यानंतर ताट आणि वाट्या यांचा असा क्रॉस या 2 क्रॉस संख्येचा गुणाकार करायचा 10 गुणिले 2. त्यानंतर या दोघांची वजाबाकी करायची म्हणजे असा क्रॉस गुणाकार करायचा दोघांचे आणि क्रॉस गुणाकार केल्याच्या नंतर त्या दोघांची वजाबाकी करायची. त्यानंतर आता आपल्याला काढायचं काय वाटीची संख्या किंमत काढायची आहे. मग वाटीची किंमत जर काढायची असेल तर वाट्यांच्या संख्येचा विचार न करता ताटांचा विचार करायचा आणि ताट इकडे 5 ताट दिलेले असेल तर यांचा असा क्रॉस गुणाकार करायचा म्हणजे 5 गुणिले 560. 5 गुणिले 560. त्यानंतर या 2 क्रॉस संख्येचा गुणाकार करता 2 गुणिले 1000. 2 गुणिले 1000 आणि यांची सुद्धा काय करायची इथे वजाबाकी करायची. आता पहा 5 गुणिले 560 केलं तर 2800 येईल. 2 गुणिले 1000 केलं तर 2000 येईल. त्यानंतर 8 पंचे 40 मायनस 10 गुणिले 20. आता याची वजाबाकी करा 800 येईल. 2800 मधून 2000 मायनस केले तर 800 येईल. 40 मधून 20 मायनस केले तर 20 येईल. ते एक एक 0 कापा 2 चा भाग 80 मध्ये 40 वेळा जाईल म्हणजेच याची किंमत येईल 40 रुपये. म्हणजेच आपल्याला एका वाटीची किंमत विचारली होती ती येईल 40 रुपये. यावरून तुम्हाला ताटाची पण किंमत काढते पण आपल्याला या प्रश्नामध्ये फक्त वाटीची किंमत विचारलेली आहे म्हणून आपण वाटीची किंमत काढली. ऑप्शन नंबर सी आहे त्याचं उत्तर येईल 40 रुपये. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा मसावी लसावीवर आहे. या प्रश्नामध्ये तुम्हाला 2 संख्येचा मसावी दिलेला आहे 24 आणि लसावी दिलेला आहे 144 आणि त्यापैकी एक संख्या तुम्हाला दिलेली आहे इथे 72 आणि काढायची आहे तुम्हाला 2 संख्यांची बेरीज म्हणजे दुसरी संख्या काढावी लागेल. दुसरी संख्या काढत असताना दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी भागीला पहिली संख्या. मग डायरेक्ट मसावी किती आहे 24 घ्या लसावी किती आहे 144 घ्या आणि एक संख्या दिलेली आहे 72. त्याचा काटाकाटी करून कॅल्क्युलेशन करा. 72 चा भाग 144 मध्ये 2 वेळा जाईल. त्यानंतर
24 गुणिला 2 केला तर 48 ही तुमची दुसरी संख्या आली. आता प्रश्नात नेमकं काय विचारलेलं आहे आपल्याला? दोन संख्येची बेरीज विचारलेली आहे. मग दोन संख्येची बेरीज काढण्यासाठी एक संख्या तुम्हाला उदाहरणात दिलेली आहे 72, दुसरी संख्या काढली तुम्ही 48. जर तुम्ही या दोघांची जर बेरीज केली तर तुमचा फायनल आन्सर येईल 120, ऑप्शन नंबर सी. या पद्धतीने हे उदाहरण सुटेल. त्यानंतर 30व्या क्रमांकावरचा प्रश्न आहे 705 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्येची बेरीज. आता या भागावर आपण क्लासमध्ये 2 ते 3 प्रकार पाहिले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 3 अंक दिलेले असतील तर तिन्ही अंक 0 व्यतिरिक्त असू शकतात किंवा इथे 0 दिलेला असू शकतो. त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर 4 अंक तुम्हाला 0 व्यतिरिक्त दिलेले असू शकतात किंवा 4 अंकापैकी एक अंक तुम्हाला 0 दिलेला असू शकतो. मग आता इथे आपल्याला सरळ सरळ कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर 3 संख्येपैकी जर त्यात एक 0 जर आलेला असेल तर डायरेक्ट बेरीज करताना त्या सर्व 3 अंकी संख्येची बेरीज करताना 211 घ्या आणि 211 गुणिला या संख्या अंक दिलेल्या तुम्हाला 7 + 0 + 5 या तिन्ही संख्येची बेरीज करा. त्यानंतर 211 गुणिला 7 × 5 = 12 याचं कॅल्क्युलेशन करा. 12 × 1 = 12 2 हातचा 1, 12 × 12 = 13 3 हातचा 1, 12 2 = 24 आणि 1 25 म्हणजे 2532. या पद्धतीने डायरेक्ट तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. जर तुम्हाला इथे 3 अंक दिलेले आहेत आणि तिन्ही अंक जर तुम्हाला 0 व्यतिरिक्त असतील म्हणजे तिन्ही अंक दिलेले आहेत पण ते 0 नाही आहेत अशा वेळेस तुम्हाला इथे 222 घ्यावं लागेल. हे सगळं मी क्लासमध्ये क्लिअर करून दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. राम आणि त्याचा मुलगा यांची आजच्या वयाची सरासरी 25 वर्ष दिलेली आहे. 8 वर्षानंतर तुम्हाला मुलाचं वय 18 वर्ष दिलेलं आहे तर 8 वर्षानंतर रामचं वय किती? म्हणजे आपल्याला प्रश्नात काय दिलेलं आहे त्यानुसार विचारलं काय या दोनच गोष्टी लक्षात घ्यायच्या. प्रश्नात दिलेला आहे तुम्हाला दोघांचीही सरासरी दिलेली आहे आणि ती सरासरी आहे 25 वर्ष. मग सरासरी 25 वर्ष जर दिलेली असेल तर त्या दोघांच्या आजच्या वयाची जी बेरीज येईल ती 2 ला 25 ला गुणलं तर दोघांची बेरीज येईल 50 वर्ष. मग आता 50 वर्षामध्ये मुलाचं पण वय आलं आणि रामचं पण वय आलं पण ते केव्हाच आहे? आजचं वय. मग दोघांच्याही आजच्या वयाची बेरीज जर 50 वर्ष असेल तर मुलाचं 8 वर्षानंतरचं वय 18 वर्ष आहे. मग मुलाचं आजचं वय किती होईल? मुलाचे आजचे वय. मग मुलाचे आजचे वय काढताना 18 मधून 8 वर्ष मागे घ्या म्हणजे मायनस करा म्हणजे मुलाचं आजचं वय 10 वर्ष. मग आता मला सांगा दोघांच्याही वयाची बेरीज 50 वर्ष असेल त्यापैकी मुलाचं वय जर 10 असेल तर मुलाचं वय मायनस करा म्हणजेच रामचं आजचं वय येईल 40 वर्ष. तर आपल्याला विचारलं केव्हाच आहे? 8 वर्षानंतर विचारलेलं आहे म्हणून रामचे 8 वर्षानंतरचं वय काढताना या 40 मध्ये 8 वर्ष प्लस करा. 40 + 8 जर केलं तर त्याचं उत्तर येईल 48 वर्ष. इथे दिलेलं आहे तुम्हाला ऑप्शन नंबर 1 त्याचं उत्तर येईल 48 वर्ष. या पद्धतीने आपल्याला त्या प्रश्नात नेमकं काय विचारलं तेवढंच कॅल्क्युलेशन लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न. इथे तुम्हाला रेशो दिलेला आहे ए आणि बी चा. त्यानंतर रेशो दिलेला आहे बी आणि सी चा आणि ए आणि सी चा रेशो तुम्हाला काढायचा. याची मांडणी जर करायची असेल तर सरळ सरळ A/C करा म्हणजे ए आणि सी चा रेशो काढायचा असेल तर याची मांडणी करताना ए आणि बी चा रेशो दिलेला आहे म्हणून AB गुणिला त्यानंतर बी आणि सी चा रेशो दिलेला आहे म्हणून BC. अशा पद्धतीने ही मांडणी करायची जर तुम्हाला ए आणि सी चा रेशो काढायचा असेल तर. मग ए आणि बी चा रेशो किती दिलेला आहे? 3 ला 5 म्हणून 3/5 करा. बी आणि सी चा रेशो किती आहे? 2 ला 3 म्हणून 2/3 करा. इथे संख्या कुठे कटत असतील तर कटाकटी करा. जसं 3 3 इथे कटतात म्हणजे 2/5 येईल. 2/5 म्हणजेच ए ला सी त्याचा रेशो येईल 2 ला 5. तर ऑप्शन मध्ये पहा कुठे 2 ला 5 आहे. 2 ला 5 दिसतंय का तुम्हाला? नाही. इथे 2 ला 5 रेशो आलेला आहे पण ऑप्शन मध्ये तुम्हाला उलट रेशो दिलेला आहे 5 ला 2 म्हणजे तुमचं उत्तर काय येईल? मग इथे यापैकी नाही. यापैकी नाही म्हणजे तुमच्या प्रश्नात उत्तर येईल 2 ला 5. या पद्धतीने हा प्रश्न तुमचा सुटेल. नेक्स्ट. एक मनुष्य आपल्या पगाराच्या 2/5 रक्कम घरभाडे भरत आहे. काय बसतंय? 2/5 घरभाडे. त्यानंतर एकूण पगाराच्या 3/8 रक्कम किराणावर खर्च करत आहे आणि परत पगाराच्या 1/5 रक्कम तो इतर घटकांवर किंवा इतर बाबींवर खर्च करत आहे. तरीही त्याच्याकडे जी शिल्लक रक्कम आहे ही शिल्लक रक्कम किती आहे? 500. अशा वेळेस काय करायचं? या तिन्ही अपूर्णांकाची पहिले बेरीज करायची
आणि तिन्ही अपूर्णांकाची बेरीज केल्यानंतर जसं पाहता 2/5 प्लस 3/8 प्लस 1/5. अपूर्णांकाची बेरीज कशी करतो आपण? जे छेद दिलेला आहे त्या छेदाचा लसावी घ्या. इथे 5 आणि 8चा लसावी येतो 40. मग इथे खाली 40 करण्यासाठी 5 ला 8 ने गुणावं लागेल, 8 ला 5 ने गुणावं लागेल आणि या 5 ला 8 ने गुणावं लागेल. आता ज्या संख्येने आपण खाली गुणलेल्या त्याच संख्येने वरच्या संख्येला गुणा. 8 गुणे 16 प्लस 5 तिरी 15 प्लस 8 एक 8. छेदामध्ये इथे 40. आता बेरीज केली तर 16 आणि 15 ची बेरीज 31, 31 प्लस 8 केलं तर 39. म्हणजे याचा अर्थ काय झाला की 40 पैकी तो 39 भाग खर्च करतो, म्हणजे त्याच्याकडे शिल्लक एक भाग आहे. आता एक भाग म्हणजेच काय? एक भाग म्हणजेच काय तर 500 रुपये. एक भाग म्हणजेच काय 500 रुपये. पण आता पूर्ण भाग किती आहे? 40 आहे. मग 40 भाग जर आपल्याला काढायचे असतील तर 40 गुणिला 500 त्याचा एकूण पगार येईल 20,000 रुपये. पण आपल्याला परीक्षेमध्ये एकूण पगार विचारला तर या पद्धतीने 20,000 येईल. पण आपल्याला इथे काय विचारलंय? फक्त घर भाडं विचारले. मग घर भाडं विचारलं असेल तर एकूण पगार जो तुम्ही 20,000 काढलेला आहे त्या 20,000चा घर भाडं किती खर्च आहे त्याचा 2/5 म्हणून 2/5 निघून. जर तुम्हाला किराणावर विचारलं तर 3/8 निघून. जर तुम्हाला इतर घटकांवरचा खर्च विचारला तर 1/5 निघून. आता इथे 5/20 4000 गुणिले 2 केले तर घर भाड्यावर त्याचा जो खर्च राहील तो राहील 8,000 रुपये. ऑप्शन नंबर डी हे त्याचं फायनल आन्सर. त्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन. हा घातांकाच्या नियमावर आधारित आहे. घातांकाचे नियम आपण पूर्ण पाहिलेले आहेत क्लासमध्ये. त्यामध्ये पाया समान असताना गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज करायची असते आणि भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी. आता इथे पाया समान आहे एम आणि इथे कोणतं चिन्ह दिलेलं आहे? तुम्हाला भागाकारचं चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे सरळ या घातांकाची तुम्हाला काय करावी लागेल? वजाबाकी. मग मांडणी कशी होईल? 2x मायनस x प्लस 1. इथे तुम्हाला x प्लस 1 दिल्यामुळे मी इथे ब्रॅकेट करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चिन्हांचा वापर कसा करायचा लक्षात येईल. इथे मायनस चिन्ह हा भागाकारचा आलेला आहे. त्यानंतर m ला घातांक 5 आहे म्हणजे पाया समानच आहे म्हणून इक्वल 5 करा. त्यानंतर 2x मायनस x, कारण x च्या पुढे प्लस चिन्ह आहे. मायनस गुणिला प्लस केलं तर मायनस येईल, परत मायनस गुणिला प्लस केलं तर मायनस येईल, -1 इक्वल 5. त्यानंतर 2x मधनं x जर मायनस केले तर x राहील बरोबर. 5 मध्ये हे 1 तिकडे घेऊन जा, मायनस आहे तर प्लस होईल म्हणजे x ची व्हॅल्यू किती निघेल? 6. या पद्धतीने तुम्हाला या x ची व्हॅल्यू काढता येईल. ऑप्शन नंबर बी मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे, त्याचं उत्तर येईल 6. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 35 नंबरवरचा प्रश्न आहे. 1 लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 मिलीलिटर, म्हणजे 800 मिलीलिटर मध्ये किती टक्के मीठ आहे? 15% मीठ आहे. आणि 1 लिटर, मग इकडे तुम्हाला मिलीलिटर जर दिलेलं असेल तर 1 लिटर म्हणजे इकडे 1000 मिलीलिटर. मग आता याचं कॅल्क्युलेशन करताना मांडणी कशी करायची? महत्वाचं पहिले उदाहरण समजून घ्या. 15% मीठ जे आहे हे किती मिलीलिटर मध्ये आहे? 800 मिलीलिटर मध्ये. म्हणून 800 गुणिला 15 करा इक्वल 800 मध्ये किती प्रमाण आहे? मिठाचं 15. त्यानंतर तुम्हाला 1 लिटर पाण्यात 15% मीठ असलेले 800 मिलीलिटर पाणी जर मिसळले तर नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती? आता नवीन द्रावण किती झालं? सुरुवातीला किती होतं? 1 लिटर म्हणजे 1000 लिटर, 1000 मिलीलिटर. त्यामध्ये तुम्ही नवीन द्रावण किती प्लस केलेलं आहे? परत 800 प्लस केलं म्हणजे आता नवीन जे द्रावण आहे एकत्रित ते होईल 1000 प्लस 800 गुणिला तुम्हाला याचं प्रमाण काढायचं आहे. आता इकडे प्रमाण म्हणून तुम्ही x घ्या म्हणजे x ची व्हॅल्यू म्हणजे त्याचं प्रमाण घ्या. मग आता इथे 800 गुणिला 15 छेदामध्ये 1000 आणि 800 ची बेरीज केली तर 1800 म्हणजे इकडे आपल्याला x ची व्हॅल्यू म्हणजे त्याचं प्रमाण मिळेल. मग आता इथे 2 2 0 कापून घ्या. 2 चो 8 2 9 18 3 3 9 3 5 15 4 5 20 छेद 3 20/3 म्हणजे 6.66% त्याचं प्रमाण निघेल. ऑप्शन बघा तिसऱ्या ऑप्शन मध्ये दिलेला आहे 6.66% हे तुमचं फायनल आन्सर. या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला झटपट सोडवता येईल. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. एका कार्यक्रमात पुरुषांची संख्या महिलांच्या संख्येच्या तिप्पट आहे. पहिलं वाक्य लक्षात घ्या, एवढीच मांडणी करा. महिला आणि पुरुष यांचं संख्या प्रमाण लक्षात घ्या. संख्या प्रमाण लक्षात घेताना महिलांची संख्या जर तुम्ही 1 घेतली
तर पुरुषांची संख्या त्याच्या तिप्पट आहे, म्हणजे 3x आहे. हा एक पहिला पॉईंट क्लिअर झाला. त्यानंतर तुम्हाला मुलांची जी संख्या आहे ती पुरुष आणि महिलांच्या एकूण संख्येच्या 1/6 पट आहे. मग एकूण संख्या किती येईल यांची एकूण संख्या किती येईल इकडे लिहितो. एकूण संख्या त्या दोघांची एकूण संख्या x + 3x केलं तर एकूण संख्या किती येईल 4 आहे. हा एक पॉईंट तुम्ही इथे नोट करा. त्याच्यानंतर आता काय म्हणताय की मुलांची संख्या पुरुष आणि महिला यांच्या एकूण संख्येच्या, म्हणजे एकूण संख्या किती आली तुमची 4 आहे. याच्या किती आहे तर 1/6 आहे, म्हणजे याला 1/6 निघून इथे 2 दुणे 4 2 3 6 2x/3 ही आहे तुमची मुलांची संख्या. आणि तुम्हाला इथे मुलांची संख्या पुढे काय दिलं आहे, जर मुलांची संख्या इथे 20 दिलेली असेल म्हणजे 2x/3 बरोबर 20 घ्या आणि याचं कॅल्क्युलेशन करा. 20 गुणिला 3/2, 2चा भाग 20 मध्ये 10 वेळा जाईल, म्हणजे तुम्ही x ची व्हॅल्यू काढली 30. आता x ची व्हॅल्यू 30 काढली म्हणजेच काय, महिला x आहे म्हणजेच महिला 30 होती. आणि पुरुष जर विचारले तुम्हाला तर पुरुषासाठी किती घेतलं तुम्ही 3 पट म्हणजे 3 आहे. मग 30 गुणिला 3 जर केले तर पुरुषांची संख्या, आपल्याला नेमकी संख्या कोणाची विचारलेली आहे पुरुषांची, म्हणून पुरुषांची संख्या काढताना 3x म्हणजे 3 गुणिला 30 करा, पुरुषांची संख्या येईल 90. याच्यामध्ये या प्रश्नामध्ये तुम्हाला कधी महिलांची संख्या विचारली जाईल तर ती 30 येईल, पुरुषांची संख्या विचारली तर या प्रश्नाप्रमाणे 90 येईल, किंवा तुम्हाला पुरुष आणि महिलांच्या संख्येतील फरक विचारला जाईल तर 90 मधून 30 मायनस केलं तर 60 येईल. तर अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल. याच्यामध्ये तुमचं उत्तर 90 आलेलं आहे, पण ऑप्शन मध्ये 90 दिलेलं नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यानंतर 60 km/h सरासरी वेगाने जाणारी आगगाडी 75 km/h वेगाने गेली तर निर्धारित ठिकाणी 48 मिनिट लवकर पोहोचते तर निर्धारित अंतर किती. आता निर्धारित अंतर जर तुम्हाला काढायचं असेल तर ते अंतर काढताना तुम्हाला या दोन्ही वेगाचा गुणाकार करावा लागेल. 60 गुणिला 75, 60 गुणिला 75 दोन्ही वेगाचा गुणाकार. त्यानंतर 60 ऐवजी तुम्ही त्या गाडीचा वेग किती करताय 75 करताय, म्हणजे फरक कितीचा आहे 15चा फरक आहे, म्हणजे दोघांची वजाबाकी करा. 75 मायनस 60 गुणिला जो वेळ आहे तो वेळ आहे 48 मिनिट, पण वेळ इथे 48 मिनिटात जर दिलेला असेल तर त्याला 60 ने डिवाइड करा, म्हणजे तो वेळ तुमचा तासात होईल. त्यानंतर याचं कॅल्क्युलेशन करताना बघा आता 60 गुणिला 75/15 गुणिला 48/7, हे 60 इथे कापून टाका. 15चा भाग 15 5 75, 5 गुणिला 48 करा, 8 5 40, 4 5 24 4 24, म्हणजे 240 किलोमीटर निर्धारित अंतर निघेल. ऑप्शन नंबर सी हे त्याचा फायनल आन्सर आहे. तर या पद्धतीने हा आगगाडीवरील प्रश्न होता. त्यानंतर भूमितीवरील जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे की तुम्हाला त्रिकोणातील तिन्ही कोणांची मापं दिलेली आहे 4 ला 3 ला 2. या प्रमाणात असतील तर त्या त्रिकोणाचा प्रकार कोणता. आता त्रिकोणाचा प्रकार विचारलेला आहे का, ऑप्शन आपल्याला कोणावरून पडणारे प्रकार दिलेले आहेत, म्हणून आपल्याला तिन्ही कोणांची मापं काढता आली पाहिजे. आता तिन्ही कोणाची मापं काढत असताना त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180, त्याला जे प्रमाण दिलेलं आहे तुम्हाला 4 ला 3 ला 2, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, याला 9 ने डिवाइड करा. 180 ला जर 9 ने डिवाइड केलं तर तुम्हाला एक प्रमाण मिळेल 20 डिग्रीचं. मग आता तिन्ही कोणांचं माप तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पहिलं प्रमाण आहे 4, 4 गुणिला 20 घ्या 80 येईल. त्यानंतर दुसरं प्रमाण आहे 3, 3 गुणिला 20 करा, 3 दुणे 6 म्हणजे 60 येईल. त्यानंतर तिसरं प्रमाण आहे 2, 2 गुणिला 20 करा, 20 दुणे 40, 40 डिग्री. आता तुम्हाला त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापे माहित झालेली. आता इथला प्रकार लक्षात घेताना ही तिन्ही मापं जर 90 पेक्षा कमी जर असेल तर तो लघुकोन त्रिकोणाचा प्रकार राहील. जर या तीन पैकी कुठल्या एका कोणाचं माप जर 90 डिग्री आलं तर तो काटकोन त्रिकोणाचा प्रकार राहील. आणि या तीन पैकी कुठल्या एका कोणाचं माप जर 90 पेक्षा जास्त आलेलं असेल म्हणजे 180 पेक्षा कमी तर तो विशालकोन त्रिकोणाचा प्रकार राहील. आपल्याला इथे तिन्ही मापं जे दिलेली आहेत ते तिन्ही मापं 90 पेक्षा कमी आहे, म्हणून आपलं उत्तर येईल लघुकोन त्रिकोण. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 39व्या नंबरवरचा क्वेश्चन होता अ व यांच्या पगाराचे गुणोत्तर 5 ला 4 आहे. त्यानंतर ब व क, हे ब दिलेला आहे, ब व क यांच्या पगाराचे गुणोत्तर 2 ला 3 आहे.
जर क चा पगार 4800 जर दिलेला असेल तर तुम्हाला अ चा पगार काढायचा. म्हणजेच तुम्हाला इथे अ आणि क यांचा रेशिओ लक्षात घ्यावा लागेल. तर अ आणि क चा रेशिओ जर काढायचा असेल तर अ छेद क करा. डायरेक्ट पहिला आणि तिसऱ्या व्यक्तीचा रेशिओ जर काढायचा असेल तर बांधणी बघा. अ आणि क चा रेशिओ काढताना अ व ब चा रेशिओ घ्या. अ आणि ब चा रेशिओ गुणिला दुसरा पॉइंट काय आहे ब आणि क चा रेशिओ घ्या. ब आणि क चा रेशिओ. मग अ ब चा रेशिओ किती दिलेला आहे तुम्हाला 5 ला 4 म्हणून 5/4 करा. गुणिला ब आणि क चा रेशिओ किती दिलेला आहे 2 ला 3 म्हणून 2/3 करा. कुठे संख्या कटत असतील तर काटाकाटी करा. जसं इथे बे 1 बे 2 4 परत कुठे कटतात का नाही. वरती 5 राहील आणि खाली 3 2 6 आहे. म्हणजे याचा अर्थ असा की अ चा रेशिओ जो आहे तो 5 येईल आणि क चा रेशिओ येईल हा 6. यावरून आता आपल्याला प्रश्नात काय दिलेला आहे तर आपल्याला क चा पगार दिलेला आहे 4800. म्हणजेच क चा रेशिओ आला 6. क चा रेशिओ 6 म्हणजे 4800 रुपये त्याला मिळतील. तर अ चा रेशिओ तुम्हाला दिलेला आहे 5. तर अ चा पगार काढायचा असेल तर अ चा रेशिओ 5 तर अ चा पगार किती असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 5 गुणिला 4800 भागिला 6. 6 चा भाग 48 मध्ये 8 वेळा जाईल. 800 गुणिला जर 5 गेले तर 8 पंचे 40 म्हणजे अ चा जो पगार आहे तो पगार तुम्हाला या पद्धतीनं 4000 काढतो. ऑप्शन नंबर बी आहे उत्तर येईल त्याचं 4000. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका संख्येतून 20% वजा करून त्यातून नंतर 20% वजा केले. किती टक्के वजा करायचे पहिले 20%, नंतर किती टक्के कमी करायचे म्हणजे वजा करायचे 20%. तेव्हा शिल्लक किती येत आहे 3200. मग आता याची मांडणी करताना 100 घ्या. 100 मधून तो किती टक्के खर्च करताय म्हणजे 20% खर्च करताय म्हणून खाली छेदात 80 घ्या. गुणिला परत 100 मधून परत तो किती टक्के खर्च करत आहे 20% म्हणून 20 कमी करा 80 घ्या. शिल्लक जी रक्कम आहे 3200 ती गुणाकार करा. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळेल ती संख्या मिळेल. मग आता इथे 0 0 आपण घ्या. 1 0 इथला 1 0 इथला कटेल. त्यानंतर 8 चा भाग 32 मध्ये 4 वेळा जाईल. 4 चा भाग 8 मध्ये 2 वेळा जाईल. या 2 चा भाग 100 मध्ये 50 वेळा जाईल. म्हणजे आता संख्या उरली इथे वरती 50 गुणिला 100 चा गुणाकार करा. म्हणजेच ती संख्या मिळेल तुम्हाला 5000. ऑप्शन नंबर बी उत्तर आहे तुमचं 5000. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती. म्हणजे इथे तुम्हाला आयत काढायचा आहे. आता आयत काढताना बघा हा आयत झाला. या आयतामध्ये तुम्हाला 12 मीटर लांबी दिलेली आहे आणि 9 मीटर याची रुंदी दिलेली आहे. ही रुंदी आहे आणि ही लांबी आहे. तर याच्यामध्ये नेमकं काय करायचं आहे पहा. आयताकृती जागा आहे तुमची 12 बाय 9 मीटरची. तर यामध्ये तुम्हाला 2 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणायचे आहेत. 2 मीटर बाजूचे म्हणजे 2 बाय 2 चा एक खड्डा. या पद्धतीनं तुम्हाला 2 बाय 2 चे म्हणजे इथून इथपर्यंत 2, नंतर सेकंड, नंतर थर्ड, नंतर फोर्थ. या पद्धतीनं तुम्हाला 4 खड्डे खणता येतील आणि इकडून तुम्हाला 2 मीटर घ्यावं लागेल. अशा पद्धतीनं त्या भागात तुम्हाला असे 4 खड्डे खणायचे सारख्या प्रकारचे 2 बाय 2 चे. या पद्धतीने जर तुम्ही 4 खड्डे जर खणले असेल ते कुठेही खणा एका बाजूला कुठेतरी घ्या. मग 2 मीटर याची रुंदी राहील आणि या 4 खड्ड्याची लांबी जी येईल ना ती लांबी येईल तुमची 208 म्हणजे 8 मीटर. म्हणजे 2 बाय 8 मीटर हा आयत तयार झाला. यामध्ये तुम्हाला 4 खड्डे काढले जातील. मग आता 2 बाय 8 चा आयत आणि सुरुवातीला मोठा आयत होता 12 बाय 9 चा. तर आयताचं क्षेत्रफळ काढा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयताचं क्षेत्रफळ काढताना पहिले 12 गुणिला 9 करा. 12 9 108 युनिट तुमचं मीटर असल्यामुळे चौरस मीटर येईल. त्यानंतर तुम्ही काढलेल्या 4 खड्ड्याचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल तर तुम्हाला खड्ड्याचे क्षेत्रफळ
काढायचं असेल तर किती बाय कितीचे खड्डे झालेले आहेत ते 2 गुणिला 8 8 गुणे 16 चौरस मीटर त्या खड्ड्याचं क्षेत्रफळ निघेल. आता तुम्हाला विचारलं काय तर उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. म्हणून मोठ्या आयताकृती जागेचं क्षेत्रफळ 108 निघालं. 108 मधून जर तुम्ही 16 मायनस केले तर 8 मायनस 6 म्हणजे 2 92 चौरस मीटर तुम्हाला उरलेल्या जागेचं क्षेत्रफळ मिळेल. म्हणजे उत्तर ऑप्शन नंबर सी ते तुम्हाला 92 उत्तर मिळेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन मध्ये एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला. हा चार्ट दिसत नसेल तर बघा. हा वर्तुळ आहे, वर्तुळाकृती चार्ट. याच्यामध्ये 33.5% आहे, इथे 23.5% आहे, इथे 10.5% आहे आणि इथे 32.5% आहे. ठीक आहे. इथे विजय आहे आणि इथे संगीता. त्यानंतर इकडे सचिन दिलेला आहे आणि त्यानंतर इकडे विनय. आता नेमका प्रश्न लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला की या चार्ट मध्ये प्रत्येकाने एकूण खर्चापैकी एवढ्या पर्सेंटेज मध्ये आपापल्या पद्धतीने खर्च केलेला आहे आणि सर्वांचा एकूण खर्च जो आहे तो 600. याच्यामध्ये तुम्हाला सचिन आणि संगीताचा पहिले खर्च काढावा लागेल. आता सचिनचा खर्च काढत असताना सचिनचा खर्च 600 चे 23.5% तुम्हाला काढावा लागेल. 0 0 कापून टाका. 6 पंचे 30 म्हणजे 0. साइन 3 18 18 3 21 म्हणजे 1 हातचे 2. साइन 2 12 12 2 14 141. पण पॉईंटच्या आधी एक काय आहे म्हणून तुम्हाला इथे पॉईंट द्यावा लागेल. म्हणजे ही संख्या निघेल इथे 141. त्यानंतर सेकंड व्यक्ती आहे संगीता. संगीताचा जर तुम्हाला एकूण खर्च जर काढायचा असेल तर संगीताने किती पर्सेंट खर्च केलेला आहे 10.5% खर्च केलेला आहे. 10.5 भागीला 100 करा. 2 2 0 कटेल. आता 6 पंचे 30 म्हणजे 0. 6 0 0 म्हणजे 3. 6 1 6 63.0 म्हणजे 63 रुपयेचा खर्च. आता आपल्याला काय विचारलेलं आहे की सचिन आणि संगीताचा जो खर्च आहे की सचिनचा खर्च संगीतापेक्षा कितीने जास्त आहे तर सचिनचा खर्च आहे 141 आणि त्यानंतर संगीताचा खर्च आहे 63. 11 मधून 3 मायनस करा 8 येईल. 14 मधून 7 मायनस करा 7 येईल. म्हणजे आपल्याला इथे संगीताचा खर्च जर 63 रुपये आणि सचिनचा खर्च 141 असेल तर त्यांच्यातील फरक 78चा येईल. म्हणजे सचिनचा खर्च संगीतापेक्षा 78 रुपयांनी जास्त आहे. या पद्धतीने हा प्रश्न सुटेल. नेक्स्ट. याच्यामध्ये तुम्हाला 5 संख्या दिलेल्या आहेत. या संख्या योग्य क्रमाने लावल्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक. आता आपल्याला योग्य क्रमाने लावायची गरज नसेल तर थोडंसं एक सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्येचा विचार करा. सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्येचा विचार करताना इथे प्रत्येक संख्येत 79 पहिली 2 अंकी संख्या जी आहे ती कॉमन आहे म्हणून त्या संख्येचा विचार करू नका. आता उरल्या संख्या कोणत्या 87 आहे, त्यानंतर 98 आहे, त्यानंतर 97 आहे, त्यानंतर 78 आहे, त्यानंतर 99. याच्यामध्ये सिक्वेन्स जर घ्यायचा असेल तर 78 पेक्षा मोठी 87, त्यापेक्षा मोठी 97, त्यापेक्षा मोठी 98, त्यापेक्षा मोठी 99. तुम्हाला लहान आणि मोठ्या संख्येचे फरक विचारलेला आहे. मग 78 आणि 99 यांची जर वजाबाकी केली तर 9 मधून 8 मायनस केले तर 1, 9 मधून 7 मायनस केले तर 2, उत्तर निघेल 21. म्हणजे ऑप्शन नंबर सी हे त्याचा फायनल आन्सर. प्रश्न सोपा होता. त्यानंतर 200 म्हणजे 0.5 ची किती पट अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आता 200 म्हणजे 0.5 ची किती पट अशा प्रकारचा प्रश्न असेल तर प्रश्न कोणाच्या पटीत विचारलेला आहे 0.5 च्या पटीत विचारलेला आहे. म्हणून 0.5 अशी भागाकारात ठेवायची आणि त्यानंतर 200 ही संख्या वरती अंशात ठेवायची. आता इथे भागाकार करायचा पॉईंट काढून घ्या. पॉईंट काढताना 200/5 करा. पॉईंटच्या नंतर एक अंक आहे म्हणजे एक अंकात असल्यामुळे एक 0 तुम्हाला वरती जायचं. म्हणजे आता 5चा भाग 20 मध्ये 4 वेळा जाईल. म्हणजे याचा भागाकार जर केला तर आपलं उत्तर 400 वरती. या पद्धतीने हा प्रश्न सुटेल. अनेक घातांकावर आधारित हा प्रश्न आहे. याच्यामध्ये -3/5 त्याला घातांक 4 दिलेला आहे आणि गुणिला 625/27 दिलेलं आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करताना 3 ला घातांक 4 म्हणजे 81 होते. 3 ला घातांक 4 म्हणजे 81 होते. पण घातांक तुमचा हा समसंख्या असल्यामुळे मायनस चिन्ह असेल तर याचं कॅल्क्युलेशन प्लस मध्ये. त्यानंतर 5 ला घातांक 4 म्हणजे 625 गुणिला 625/27. 625 625 कापा. 27 चा भाग 81 मध्ये 3 वेळा जातो.
म्हणजे आपलं उत्तर +3 येते. ऑप्शन मध्ये +3 दिलेलं आहे, इथे 3 आहे पण मायनस मध्ये आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही, म्हणजे त्याचा फायनल आन्सर येईल 3. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. एका संख्येला 15 ने भागले असता निषेध भाग जाऊन भागाकार 12 आहे. 15 ने भागल्यावर भागाकार 12 येत आहे, निषेध भाग जात आहे म्हणजे बाकी 0 उरत आहे. तर सरळ सरळ जर तुम्हाला इथे ती संख्या काढायची असेल, म्हणजे भाज्य जर काढायचं असेल तर 15 गुणिले 12 करा, त्याचा गुणाकार केला तर 180. नंतर काय होतं, ती संख्या निघाली 180, तर त्या संख्येला परत किती भागायचं आहे तुम्हाला, 180 ला 16 ने डिवाइड करायचं आहे, 16 ने भागायचं आहे. तर तुम्ही 16 ने जर भाग दिला तर इथे बाकी किती उरेल, 4 उरेल. म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर राहील 4. ऑप्शन नंबर बी हे त्याचा फायनल आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. x चा वर्ग + 4x + 4 ला x + 2 ने भागल्यास भागाकार किती. आता इथे x चा वर्ग + 4x + 4 म्हणजेच x + 2 गुणिला x + 2, याचा विस्तारित रूप या पद्धतीने होईल. आता आपल्याला याला भागायचं आहे, म्हणजेच x + 2 गुणिला x + 2 ला x + 2 नी डिवाइड करायचं आहे. जर तुम्ही दोन्ही कापले तर तुमचा भागाकार किती, x + 2. अशा पद्धतीनं हे उदाहरण तुमचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. 48वा प्रश्न. वर्गमुळात 8 आहे गुणिला वर्गमुळात 56 आहे. आता हा प्रश्न सोडवत असताना दोन्ही वर्गसंख्या नाही, म्हणजे त्याचा वर्गमूळ निघत नाही. तर पहिली जी संख्या वर्गमुळात 8 ती जशीच्या तशी ठेवा, आणि वर्गमुळात जे 56 दिलेले आहेत त्याचे फॅक्टर घ्या. फॅक्टर काय येईल, 8 × 7 = 56 म्हणजे 8 गुणिला 7. आता पहा, वर्गमुळात 8 ही जी संख्या एका वर्गमुळात आहे त्याला दोन वेगवेगळ्या वर्गमुळात तुम्ही लिहू शकता. वर्गमुळात 8 गुणिला वर्गमुळात 7. आता वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 8 याचा गुणाकार जर केला तर 8 × 8 = 64, 64 चा वर्गमूळ 8 असं होईल, किंवा दोन्ही संख्या वर्गमुळात सारख्या असल्यामुळे डायरेक्ट वर्गमुळाच्या बाहेर निघेल. त्यानंतर वर्गमुळात 7, 7 चा वर्गमूळ निघत नाही, त्याच्या पुढे वर्गमुळात 7 येईल, म्हणजे तुमचं उत्तर येईल 8 वर्गमुळात 7. हे तुमचं सेकंड ऑप्शन करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. दोन संख्या अशा आहेत की त्यांच्या वर्गाची वजाबाकी 273 आहे. आता वर्गाची वजाबाकी 273 आहे, याचा अर्थ त्या दोन संख्या जर आपण घेतल्या a चा वर्ग - b चा वर्ग, मग a चा वर्ग - b चा वर्ग म्हणजे याचा विस्तारित रूप काय येतं, a + b गुणिला a - b. म्हणजे ही जी संख्या आहे याची व्हॅल्यू येईल 273. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, त्या संख्येची बेरीज दिलेली आहे. म्हणजे त्या दोन संख्या आपण घेतल्या a आणि b या दोघांची बेरीज आहे 39. आता जर तुम्ही या विस्तारित रूपाचं कॅल्क्युलेशन जर इकडे बाजूला केलं तर a + b गुणिला a - b डिवायडेड बाय a + b. जर तुम्ही a + b जर कापलं तर काय होईल, इथे a - b होईल. याचा अर्थ असा की जर तुम्ही दोन संख्येच्या वर्गाच्या वजाबाकीला जर दोन संख्येच्या बेरजेने जर डिवाइड केलं तर तुम्हाला काय मिळते, त्या दोन संख्येतील फरक मिळतो. म्हणून सरळ सरळ 273 ला जर तुम्ही 39 ने जर भागलं तर तुमचा भागाकार येतो 7, म्हणजे a - b त्या दोन संख्येतील फरक तुम्हाला 7 मिळाला. जर फरक विचारलं तर उत्तर 7 येईल. पण आपल्याला काय विचारलंय, त्या दोन संख्येपैकी मोठी संख्या कोणती, पण परत आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करावं लागेल. मोठी किंवा लहान संख्या दोनपैकी कोणतीही संख्या तुम्हाला विचारलेली आहे. मोठी संख्या जर विचारली तर दोघांची बेरीज 39 दिलेली आहे, दोघांमधील फरक 7चा आहे, म्हणून दोघांची बेरीज प्लस दोघांतील फरक भागिला 2. 39 मध्ये 7 प्लस केले तर 46 येईल, आणि 46 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 23 येईल. या पद्धतीने ही मोठी संख्या निघेल. म्हणजे ऑप्शन नंबर बी तुमचं सेकंड ऑप्शन मध्ये उत्तर दिलं आहे. समजा इथेही जर तुम्हाला लहान संख्या काढायची असेल तर 39 - 7 भागिला 2 करा. 9 - 7 केले तर 2 येईल, म्हणजे इथे 22 इथे 32 येईल. 32/2 जर केले तर लहान संख्या तुमची इथे निघेल 16. तर तुम्हाला मोठी विचारल्यामुळे उत्तर येईल 23. त्यानंतर शेवटचा एक प्रश्न दिलेला आहे. एका संख्येच्या 5 पटीतून 14 वजा केले, हे एक वाक्य आहे. त्यानंतर येणारी जी वजाबाकी आहे त्याच संख्येच्या तिप्पटीमध्ये तुम्हाला 22 मिळवायचे. म्हणजे एक संख्या जर तुम्ही ती एक संख्या x घेतली, आता या x ची तुम्हाला किती पट करायची आहे, 5 पट, म्हणजे 5x करा. एका संख्येच्या 5 पटीमधून किती वजा करायचे आहे, 14. वजा केल्यास येणारी वजाबाकी, म्हणजे ही वजाबाकी आहे
त्याच संख्येच्या म्हणजे एक्सच्या किती पट 3 पटीमध्ये 22 मिसळून येणाऱ्या बेरजे इतकी असते म्हणजे इक्वल होते, म्हणून आपण इथे बरोबर याचं कॅल्क्युलेशन करताना एक्स वाल्या संख्या जवळ घ्या. 5x मायनस 3x बरोबर 22, 14 तिकडे घेऊन जा प्लस होईल. 5x मधनं 3x मायनस केले तर 2x येईल. 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, 36. x बरोबर 36/2 जर केलं तर त्याचं फायनल आन्सर येईल तुमचं करेक्ट आन्सर 18. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे त्याचं उत्तर आहे. तर या पद्धतीने आपण हे 25 क्वेश्चन समजून घेतलेले आहेत. तर या 25 प्रश्नाचं विश्लेषण तुम्ही लक्षात घेऊन प्रश्नाची काठिण्य पातळी लक्षात घ्यायची आणि त्या पद्धतीने कोणत्या प्रश्नाला किती वेळात सोडवायची याची प्रॅक्टिस करायची. त्यासाठी आपली टेस्ट सिरीज सुरू आहे. त्या टेस्ट सिरीज मधला हा 25वा पेपर होता आणि या 25व्या पेपरमध्ये आपले गणित आणि भूमितीचे 25 क्वेश्चन टाकण्यात आले होते. त्या क्वेश्चनचं आज आपण इथे विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला गर्दीतून वर्दी जर मिळवायची असेल तर आपल्या निर्मल स्पर्धा परीक्षा क्लासेसमध्ये एक स्पेशल पोलीस भरतीची पीवायपी बॅच सुरू होत आहे. बॅच राहील ऑफलाईन, याची फी राहील 1500 रुपये आणि ही बॅच सुरू होत आहे 15 डिसेंबर 2025 पासून. जर तुम्हाला गर्दीतून वर्दी जर मिळवायची असेल तर या बॅचचा फायदा घ्या. कारण आता आपल्याला वेळ आहे पीवायक्यू क्वेश्चनचं रिव्हिजन करायची आणि पीवायक्यू क्वेश्चन सोडवत असताना त्याला टॅकल कसं करायचं, तो प्रश्न किती वेळा सोडवायचा, त्या प्रश्नाची काठिण्य पातळी काय, त्यानुसार त्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे आपल्याला ते प्रश्न समजून घ्यायचे आहेत. 2011 पासून तर आजपर्यंत म्हणजे 23-24 पर्यंत झालेले जेवढे काही आयोगाचे पोलीस भरतीचे पेपर आहेत त्या पेपरच्या सर्व प्रश्नांचं आपण इथे ऑफलाईन बॅच मध्ये विश्लेषण बघणार आहोत. ही बॅच जवळपास 1.5 ते 2 महिन्याची राहील. तर या बॅचला जर तुम्हाला यायचं असेल तर इथे 15 डिसेंबरला ही बॅच सुरू होते. तारीख लक्षात ठेवा आणि आपला प्रवेश निश्चित करा. धन्यवाद.